आमच्या डीएस न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। नमस्कार, मी अश्विनी पुरी, डीएस न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा। संगमनेर तालुक्यातील साकूर जवळील बिरेवाडी शिवारातील बोकड्याच्या डोंगराजवळ एक भलताच प्रकार घडल्याचं समोर आलंय। अज्ञात चोरट्यांनी शेतकरी संतोष नामदेव सागर यांच्या विहिरीवरील इंजिन चोरून नेल्याची खळबळजनक घटना घडली आहे। त्यामुळे परिसरात घबराटीचं वातावरण निर्माण झालंय। बिरेवाडी शिवारातील बोकड्याच्या डोंगराजवळ संतोष नामदेव सागर हे सहकुटुंबासह राहत असून त्या ठिकाणी ते शेती व्यवसाय करताय। घरापासूनच काही अंतरावर त्यांची विहीर आहे। त्या ठिकाणी लाईटची अडचण असल्यामुळे संतोष सागर यांनी विहिरीवर 26,000 रुपयांची इंजिन जोडली होती। त्यामुळे लाईट असो वा नसो ते इंजिनद्वारे शेतामध्ये पाणी भरत होते। मात्र अज्ञात चोरट्यांनी 2 दिवसांपूर्वीच रात्रीच्या वेळी पाईप काढून इंजिनच चोरून नेल्याचा प्रकार घडलाय। त्यामुळे संतोष सागर यांचं मोठं नुकसानच झालंय। याआधीही त्यांची मोटारसायकल चोरीला गेली होती, तसेच शेतातील कांद्याचे गोंडे चोरून नेले होते। त्यानंतर पुन्हा चोरट्यांनी विहिरीवरील इंजिनच चोरून नेल्यामुळे संतोष सागर यांचं मोठं नुकसान झालंय। यावेळी संतोष सागर यांनी डीएस न्यूज 24 शी बोलताना अधिक माहिती दिली आहे, पाहूयात। मी संतोष नामदेव सागर, राहणार बोकड्या डोंगरापाशी। आपली शेती लाईट नसल्यामुळं 26,000चं इंधन खरेदी केलं। त्याच्यावर शेतीचं आपलं उदरनिर्वाह चालू होता। पण परवा दिवशी रात्रीला चोरटे आले आणि त्या चोरट्यांनी इंधन आपलं चोरून नेलं। चोरून किती होते ते सांगता नाही यायचं, पण त्याच्यावर उदरनिर्वाह चालू होता आपला। आणि पहिले बी आपलं गोंडे गेले, 2 लाखाचे गोंडे गेले। आणि त्याच्यानंतर एक गाडी गेली तुमची। म्हणजे आपली स्वतःची गाडी गेली। मग असं हे पोलिसांनी त्याचा शोध घ्यावा आणि मग त्याचा असं जर चालत राहिलं तर मग काय करायचं एकट्याने माणसाने इथं। मग ते उदरनिर्वाह कसा व्हायचा आता इथं? लाईट नसल्यामुळे इंधन 26,000चं इंधन घेतल्यामुळं व्यवस्थित चालू होतं। पण आता चोरून घेऊन गेले म्हणजे माझी परिस्थिती कोलमडली। आता काय करायचं? ते इंजिन कुठं जोडलं होतं? ते कुठं विहिरीवर जोडलं होतं। म्हणजे इथून तुम्ही पाणी तिकडे उचलत होता? हा, इथून पाणी त्या डोंगरापर्यंत नेतो, मग तिथं घरापर्यंत नेत होतो। आणि चालू आता रोप टाकणं, कुठं कांदे लावणं, म्हणून पण मध्येच बंद पडलं नाही। आता लाईटीची सुविधा नाही का तुम्हाला? लाईटीची सुविधा अजिबात नाही आम्हाला। म्हणजे तुमचं सगळं इंजिन चालू होतं? सगळं इंजिन चालू होतं आमचं सगळं। डीएस न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, साकूर। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज 24। तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते। नमस्कार।